मी बोरवा या गावात राहतो. माझ्याकडे 5 एकर जमीन आहे. तसं बाबाच करतात शेती, पण बाबाची आता तब्येत बरी नसती, तर सर्व शेतीचा जो काम आहे तो मीच करत असतो. तर 15 मेला मी माझा भैमूग विकायला मार्केटमध्ये आणला होता व मार्केटमध्ये व्यापाराचा माल होता तो. तर माझा माल काही अंदर पडला व काही माल बाहेर पडला होता. पाण्याचं वातावरण अचानक तयार झाला. पाणीचा प्रभाव एवढा भारी होता की पुरा माल जो होता माझा 7 ते 8 क्विंटलपर्यंत तो वाहून गेला आणि काही माल राहिला होता तो पुरा पाण्यामध्ये भिजला. त्यानंतर व्यापारी साहेबांनी मला म्हटलं की तुझा आम्ही जो नुकसान झालेला आहे त्याची भरपाई आम्ही भावामध्ये काढून देऊ. पण ज्यावेळी हराशी झाली त्यावेळी 4,000च्या वर मला माझ्या भैमुगाला भाव भेटला नाही. तर मला तो नाईलाजानं ना विकता तो घरी घेऊन जायचा काम पडला. त्यानंतर मी जरा टेन्शनमध्ये होतो, कारण की माझ्यावर जरा कर्ज आहे. तो कर्ज मी कसा फेडावा आणि जो राहिलेला भैमुग आहे तो मी कसा विकावा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. परंतु काल रात्री मला शिवराव चव्हाण सरांचा फोन आला, जो आपले कृषी मंत्री आहे त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला माझ्या तब्येतबद्दल विचारली, त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारली. मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला एका छोट्याशा शेतकरीला त्यांनी फोन करून हे एवढं सारं काही विचारलं आणि त्यांनी मला हे आश्वासन दिले, जो तुझा भैमुग पाण्यामध्ये गेलेला आहे त्याची तुला भरपाई मिळेल आणि तुला आर्थिक काही मदतही आम्ही करून देऊ. त्यानंतर त्यांनी मला हे आश्वासन दिले, जो तुझा राहिलेला माल आहे तोच आम्ही त्याच भावामध्ये विकून देऊ ज्या दिवशी जो मार्केट होता त्याच भावामध्ये तुझा भैमुग विकला जाईल. हे त्यांनी मला आश्वासन दिले व त्यांनी मला हे सर्व काही बोलून मला विचारून घेतले. याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो.